नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता रागिनी खूप जास्त टेन्शनमध्ये असते. भूमी तिला म्हणालेली असते की दुपारी खूप मोठा धमाका होणार आहे. तेव्हा रागिनी विचार करत असते की आता ही भूमी काय करणार आहे? आता नवीन कुठला धमाका ती करणार आहे? तेवढ्यातच तिथे अभि येतो. अभिला आता रागिनी म्हणत असते, "अरे तू बघितलंस ना, आता आपली 6-7 वर्षांच्या आधीची केस रिओपन होणार आहे. आता तो अपघात नसून घातपात होता हे सगळ्यांच्या लक्षात येईल. पण तो घातपात कुणी घडून आणला होता हे जर आकाशला कळलं तर आपलं काही खरं नाही आहे. आणि तुला माहिती आहे का, अभि आणि ती भूमी म्हणत होती की आज दुपारीसुद्धा ती खूप मोठा धमाका करणार आहे." तेव्हा इथे अभि म्हणतो की आई दुपारी दुपारी तर आपली मीटिंग आहे ना, आज आपल्या इथे ऑफिसमध्ये CEO याची निवड होणार आहे. तेव्हा आता CEO तर आकाश तुलाच करणार आहे ना. तेव्हा इथे आता तिच्या लक्षात येतं की भूमी नक्की कशाबद्दल बोलत होती. रागिनी म्हणते, "हो रे, मी या गोष्टीचा विचार केला नव्हता. CEOची निवड होणार आहे आणि ती तर दुपारीच होणार आहे मीटिंग." तेव्हा मला असं वाटतंय की भूमी नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ घालण्याचा प्रयत्न नक्कीच करत असेल. आपण एक काम करूया, लवकरात लवकर आपण निघूया. मी सुद्धा 10 मिनिटात तयार होऊन खाली येते आणि तू सुद्धा निघ. तर इथे आता आकाश आणि अभि दोघेही मीटिंगला जाण्यासाठी तयार झालेले असतात. जे जे काही इथे आकाशला हवं असतं ते सगळं तो अभिला सांगत असतो. अभि म्हणतो की तुला जे हवं आहे त्याच्या प्रिंटआउट काढून मी तुला नक्कीच देईन. तर इथे आता भूमी म्हणत असते, "आकाश चल आता थोडंसं खाऊन घे." तेव्हा आकाश म्हणतो, "भूमी अगं खरंच मला नको. माझ्याकडे आता नाश्ता करायला अजिबात वेळ नाही आहे." तेव्हा इथे भूमी म्हणते, "बरं ठीक आहे, मी तुला थोडंसं भरवते, तू थोडंसं खा." तेव्हा इथे आकाश अभिला विचारत असतो की आता मीटिंगमध्ये आपल्या वर्षभराच्या अकाउंट्सबद्दल विचारतील. आपल्याला किती फायदा होतो, किती तोटा होतो, सगळ्याबद्दल विचारलं जाईल. त्याचे सुद्धा सगळे पेपर्स मला हवे आहेत. तेव्हा अभि म्हणतो, "हो, मी तुला त्याचे सुद्धा प्रिंटआउट काढून देईन." असं त्यांचं बोलणं मीटिंगबद्दलचं चालू असतं. इथे आता भूमी म्हणत असते, "आकाश आता शेवटचा एक बाईट घे." तेव्हा इथे भूमी आकाशची खूप जास्त काळजी घेत असते. ती त्याला जबरदस्तीने खायला सुद्धा लावत असते. तेव्हा इथे आकाश एका बाजूला भूमीच्या हाताने खात असतो, तर एका बाजूला मीटिंगबद्दल अभिबरोबर डिस्कससुद्धा करत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी अगं आजी कुठे आहे? तेव्हा भूमी म्हणते की आजींना आईबांची खूप आठवण येत होती. त्यांना अस्वस्थ वाटत होतं. तेव्हा मानसीला घेऊन मंदिरात गेल्यात आणि आत्या आराम करतायत रूममध्ये. आणि पौर्णिमा काय? पौर्णिमा आपल्या मोबाईलबरोबर जिम्मा फुगडी खेळत बसली असेल. तेव्हा इथे अभि आता हसण्याचं नाटक करतो. त्याला हसायला काही आलेलंच नसतं. त्यानंतर अभि म्हणत असतो, "बरं चल आकाश, आता बोर्ड ऑफ डिरेक्टरमधले काही मेंबर्स तिथे गेले असतील. आपल्याला सुद्धा जायला हवं आहे आणि लवकरात लवकर तिथे CEO कोण होणार आहे याची नेमणूकसुद्धा करायची आहे." तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की अभिजित, "अरे आपल्याला आईची निवड करायची आहे CEO पदासाठी. तुला तर माहिती आहे ना. तेव्हा आपण आता जाऊया. आईला आधी सध्या नको सांगूया. आपण तिला सरप्राईज द्यायचं का?" तेवढ्यातच तिथे रागिनी छान तयार होऊन येते. ती म्हणते, "बरं चला चला आकाश, अभिजित, निघूया ना आपण." तेव्हा इथे आता भूमी येते आणि म्हणते, "आत्या, अहो तुम्ही कुठे जात आहे? अजून तुम्हाला पूर्णपणे बरंसुद्धा वाटत नाही आहे. काल तुमची काय अवस्था झाली होती तुम्हाला माहिती आहे ना." तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, "अगं भूमी, आता मी एकदम बरी आहे. आकाश तू माझी काळजी करू नकोस. हे बघ मी एकदम फिट अँड फाईन. मी खरंच खूप बरी आहे. मला पहिल्यापेक्षा खरंच खूप बरं वाटतंय. मला मीटिंगला येऊ दे. आजची मीटिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की "आत्या, ते सगळं खरं आहे गं, पण तरीसुद्धा तुला आरामाची गरज आहे ना." तेव्हा रागिनी म्हणते, "हे बघ आकाश, काल मी तुझं आणि भूमीचं दोघांचं सुद्धा ऐकलं ना. तुम्ही म्हणालात की 12 तास मला आराम करायला पाहिजे. 12 तास मी आराम केला ना. मग आता मला येऊ दे. आणि मीटिंगसुद्धा महत्त्वाची आहे ना आपली. मीटिंगला येणं गरजेचं आहे." तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "आकाश, आता हट्ट नका करू. मला येऊ द्या. अभिजित तू तरी सांग ना. आणि आजच्या मीटिंगला माझीसुद्धा तुम्हाला झालीच तर मदतच होणार आहे आणि कुठे आता दगदग होणार आहे. अरे बघ तू माझ्याकडे, मला आतून असं जाणवतंय मी एकदम फिट अँड फाईन आहे आणि तुला दिसत नाही आहे का आता माझ्याकडे बघून?" तेव्हा इथे आकाश म्हणतो, "बरं ठीक आहे. आता जर तुझी इच्छा असेल यायची तर आपण जाऊया." तेव्हा इथे आता आकाश, रागिनी, अभिजित जायला निघालेले असतात. तेवढ्यातच भूमी बाहेर जाते आणि आता ब्लड रिपोर्ट घेऊन येते. ते म्हणते, "हे घे आकाश, आत्यांचे ब्लड रिपोर्ट आलेले आहेत. सकाळी आत्यांचा ब्लड टेस्ट करण्यासाठी
इथे एक माणूस आला होता. त्याला आत्याचे ब्लड सॅम्पल दिले होते आणि ब्लड रिपोर्ट आलेले सुद्धा आहेत. डॉक्टरांनी फास्ट ट्रॅकवरती मागून घेतलेत. याची एक कॉपी डॉक्टरांना आता सेंड झालेली आहे आणि दुसरी कॉपी आपल्याकडे आली. आकाश, तू जरा बघतोयस का? तेव्हा रागिनी म्हणते, आकाश, अरे आता कशाला, तू नंतर बघ ना. तेव्हा आकाश म्हणतो, आत्या, अगं थोडाच तर वेळ लागेल ना, फक्त अर्धा मिनिट लागेल. तेव्हा भूमी म्हणते, आत्या, अहो तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे? तुमची मुलं की काम? मग तसंच आकाशसाठी सुद्धा काम महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात. हो की नाही आकाश? तू बघ बरं, आत्यांचे ब्लड रिपोर्ट बघ. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अरे याच्यात तर. तेव्हा भूमी म्हणते, खूपच जास्त कॉम्प्लिकेशन्स आहेत ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, तुम्ही बघताय का आत्या, अहो तुमचं ब्लड प्रेशरसुद्धा वाढलं आहे आणि शुगरसुद्धा वाढत चालले. तुम्ही तुमच्या ब्लडची व्यवस्थित काळजी घेत नाही का? तब्येतीची काळजी घेत नाही का? तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे कसं शक्य आकाश? अरे मी स्वतःची खाण्यापिण्याची किती काळजी घेते तुलासुद्धा चांगलंच माहिती आहे. आणि गोळ्या औषधं तर मी वेळेवरतीच घेते, कारण तू माझ्या गोळ्या औषधांचं टाईम टेबल तयार केलेस ना, आणि नुसार तू मला औषधं देतो आहेस. मग माझी तब्येत का बरं बिघडेल? मी खरंच बरी आहे, मला या रिपोर्टची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता भूमीला आठवतं, जेव्हा इथे ब्लड रिपोर्ट घेऊन एक दादा आलेले असतात, तेव्हा भूमी जाते आणि म्हणते की मी भूमी महाजन, रागिनी पटवर्धन यांचे रिपोर्ट्स आलेत का? तेव्हा इथे दादा आता ब्लड रिपोर्ट काढून इथे भूमीच्या हातामध्ये देतात. तेव्हा आता रिपोर्टमध्ये तर काहीही नसतं, सगळं काही नॉर्मल असतं. तेव्हा भूमी म्हणते, काय नॉर्मल रिपोर्ट? अशा ॲबनॉर्मल बाईचा रिपोर्ट नॉर्मल कसा काय असू शकतो? तेव्हा तिथे प्रशांत येतो. प्रशांतला इथे भूमीने आधीच फोन करून सांगितलेलं असतं की रिपोर्ट तर नॉर्मल आहेत. तेव्हा तू असे रिपोर्ट तयार कर, तिथूनच जे डुप्लिकेट असतील त्याच्यामध्ये खूप जास्त कॉम्प्लिकेशन्स असतील असे रिपोर्ट तयार झाले पाहिजे. आणि ते रिपोर्ट घेऊन आता प्रशांत आलेला असतो. तेव्हा इथे भूमी म्हणते की जा प्रशांत, आता तू इथून निघ. तेव्हा प्रशांत इथून जात असतो, पण जाता जाता म्हणतो की ताई सांभाळून तू तुझी काळजी घे. तेव्हा इथे आता भूमीने हे सगळं केलेलं असतं मुद्दामून, जेणेकरून रागिनीला आता मीटिंगला जाता येऊ नये म्हणून. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, बघतोयस ना, अरे आत्यांची किती काळजी करतो आपण, पण आत्यांना त्याचं काहीच नाही आहे. हे बघा आत्या, तुम्ही आता कामाचा व्याप घ्यायचा नाही, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची. आणि आकाश, मी काय म्हणते, जोपर्यंत आत्यांना बरं वाटत नाही तोपर्यंत CEO नेमणूक जी काही होणार आहे ना, CEO तुझ्याकडेच हे पद ठेव, असं भूमी म्हणत असते. हो की नाही आत्या? आणि हे बघ आकाश, तुझ्यासाठी आता काय महत्त्वाचं आहे? तुझी आई महत्त्वाची आहे की काम? तेव्हा आकाश म्हणतो, ऑफकोर्स माझी आई महत्त्वाची आहे. तेव्हा भूमी म्हणते, बघा आत्या, तुम्ही आकाशसाठी किती महत्त्वाचे आहात. तुमच्या तब्येतीला जर काही झालं तर आकाशला ते काही सहन होणार आहे का? तेव्हा आकाश म्हणतो, बरं ठीक आहे भूमी, तू आईची व्यवस्थित काळजी घेशील ना? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, मी स्वतःपेक्षा जास्त त्यांची काळजी घेईन. तू बिंदास्त राहा, तू नको जास्त काळजी करूस. तेव्हा इथे भूमी म्हणते, आत्या, मी तुमची अगदी व्यवस्थित आणि नीट काळजी घेईन ना. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, मी आता आत्यांवरती आहे ना, त्यांच्या बारीक सारीक हालचालींवरती बारीक लक्ष ठेवते, तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, आकाश, अरे पण मला यायचं होतं ना तुझ्याबरोबर मीटिंगला, मी खरंच खूप बरी आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते, कशाला तुम्ही आत्या एवढा त्रास करताय? अहो सांगतोय ना तुम्हाला आकाश की तुम्ही नका येऊ म्हणून, मग तुम्ही कशाला एवढी काळजी करताय? आणि इथे खूप मोठं नुकसान नाही होणार आहे जर तुम्ही नाही गेलात तर. तेव्हा इथे रागिनी म्हणते, बरं ठीक आहे, पण आकाश मला ऑफिसमध्ये यावं लागेल. आता मी बऱ्याच दिवस ऑफिसला येणार नाही आहे, म्हणजे माझं सामान तिथे आहे, मला माझं सामान घेऊन यायचं आहे. तुला माहिती आहे ना किती पसारा असतो, तर एक दिवशी मीच येईन आणि सगळं सामान घेऊन येईन घरी. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे, तुला जेव्हा यायचं आहे ना आई, तेव्हा तू ये. आकाश गेल्यानंतर रागिनी म्हणत असते, भूमी मस्त खेळतेस तू, कळलं ना, पण जास्त दिवस नाही खेळू शकणार. 2 दिवसांमध्ये तू स्वतः मला ऑफिसमध्ये घेऊन जाशील आणि सगळ्यात मोठ्या खुर्चीवरती बसवशील. तेव्हा इथे भूमी म्हणते, आत्या, अहो मी तुम्हाला ऑफिसमध्येच काय तर डोक्यावरती बसवलं असतं, पण जर तुमची पात्रता तेवढी असती तर. पण तुमची तेवढी पात्रता नाही, तर तुम्हाला आता कुठेही स्थान नाही. त्यानंतर इथे आता आकाशचं सर्वजण अभिनंदन करत असतात, कारण स्वतःच्याच ऑफिसमध्ये आता त्याची CEO पदावरती नेमणूक झालेली असते. त्यामुळे इथे सगळेजण कौतुक करत असतात. तेव्हा आजी म्हणतात की आकाश, अरे स्वतःच्याच कंपनीमध्ये, स्वतःच्या ऑफिसमध्ये तुझी CEO म्हणून नेमणूक झाली, मला खरंच खूप आनंद झाला आहे.
तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आत्या, हे सगळं श्रेय तुझं आहे. बाबांनंतर तू अगदी व्यवस्थित बिझनेस सांभाळलास, तुला माहिती आहे ना. त्याच्यामुळे हे श्रेय खरं तर तुझं होतं, पण तुला बरं वाटत नाही आहे म्हणून मी आता CEO पद हे माझ्याकडे ठेवलेलं आहे. नाहीतर हे सगळं माझं नाही तर तुझंच आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो ना, आकाश तर फक्त नावाला सही करतो. आकाशचं हे सगळं नावापुरतं आहे, पण तुम्ही तर मात्र सगळं स्वतःच्या ताब्यात घ्यायला बघताय, हो की नाही. तेव्हा इथे स्वतःचं असल्यासारखं तुम्ही सगळं सांभाळताय, असं सुद्धा भूमी म्हणते. तेव्हा रागिणीला खरं तर राग येत असतो. आकाश मात्र कौतुकाने तिच्याकडे बघून हसत असतो. त्याला असं वाटतं की या दोघींचं खूपच जास्त चांगलं चाललेलं आहे. तर इथे आता रागिणी टेन्शनमध्ये आलेली असते. एवढं मोठं CEO पद हे तिच्या हातातून निघून गेलेलं असतं. तरीसुद्धा इथे आता ती शांतपणे सगळ्यांचं बोलणं ऐकत असते. भूमी म्हणत असते की आत्या, आता बघा ना, घरामध्ये किती आनंदाचं वातावरण आहे. तोंड तर गोड व्हायलाच हवं ना. तेव्हा रागिणी म्हणते, हो अगदी बरोबर, माझा आकाश CEO झाला आहे, मग तोंड तर गोड झालंच पाहिजे. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं ठीक आहे, मी लगेचच आले. तेव्हा इथे आता आकाशसाठी आणि सगळ्यांसाठीच भूमी आता खीर बनवायला गेलेली असते, कारण आकाशला खीर खूप जास्त आवडत असते. तेव्हा इथे आकाश आता रागिणीचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेत असतो आणि म्हणत असतो की आत्या, तुला काय एकदा बरं वाटलं की तू पुन्हा ऑफिसमध्ये येणार आहेस आणि तुला जे पद हवं आहे ना ते तू घेणार आहेस, कारण हे सगळं तुझंच तर आहे ना, हे सगळं तुझंच आहे. तर इथे आकाश म्हणत असतो की अभि आणि अथर्व, आता ऑफिसची जबाबदारी आपल्यावरती खूपच जास्त आलेली आहे आणि ती जबाबदारी आपल्याला व्यवस्थित पार पाडायची आहे. तुमच्या दोघांची मला आता खूप मदत लागणार आहे ऑफिसमध्ये. तेव्हा अभि म्हणतो, मला खूप अभिनंदन तुझं करायचं आहे आकाश, तुझे खूप खूप अभिनंदन. ऑफिसमध्ये मी खूप वर्ष काम करतोय, तुलासुद्धा माहिती आहे, म्हणून तुला जी काही मदत हवी आहे ना ती मी करायला तयार आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की अभिजित भाऊजी, अथर्व पण आहे ना आकाश जिजूंची मदत करायला. अथर्वसुद्धा कामामध्ये मदत करेल, हो की नाही अथर्व. तेव्हा इथे अथर्व आता हसत नाही आणि तिला म्हणतो, हो ना. तर इथे मानसी आपल्या मनामध्ये म्हणते, अथर्व माझ्यावरती अजून रागवला आहे. मला काही करून त्याचा राग बाजूला करायला हवं आहे. मलाच त्याच्याशिवाय आता करमत नाही आहे, असं मानसी म्हणते. तर इथे आता भूमी येते. भूमीने खीर केलेली असते, कारण तोंड गोड करायचं असतं आकाशचं. तेव्हा भूमी आता खीर घेऊन येते. आकाश म्हणतो, मला खीर खूप आवडते, तू दे मला खायला. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, माझी अशी इच्छा आहे की आज तुम्हाला आत्याने भरवावं, हो की नाही आत्या. तुम्ही आकाशला भरवावं असं मला वाटतंय. तेव्हा इथे रागिणी म्हणते, हो भरवेन ना, माझ्या मुलाला मी याआधीसुद्धा भरवले, आता भरवलं तर काय झालं. तेव्हा इथे रागिणी आता स्वतःच्या हाताने इथे आकाशला खीर भरवत असते. तेव्हा इथे रागिणीला मनामध्ये खूपच राग आलेला असतो. तर इथे भूमी हे सगळं मुद्दामून करत असते. सगळे पौर्णिमा, अभि, मानसी सगळेजण रागिणीकडे बघत असतात. रागिणी खूपच जास्त प्रेमाने आकाशला आता खीर भरवत असते, त्यामुळे आकाशला खूपच जास्त आनंद झालेला असतो. मात्र इथे आता रागिणीला राग आलेला असतो. तर इथे भूमी आणि मानसी दोघीजणी एकमेकींकडे बघत असतात आणि एकमेकींना आता प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर आता जे काही ऑल द बेस्ट करायचं आहे, जे काही थम्सअप करायचं आहे ते दोघीजणी करत असतात. तेव्हा इथे आता रागिणी आकाशला भरवत असते. एका बाजूने ती इथे भूमीकडे रागाने बघत असते आणि म्हणत असते की भूमी, मी तुला सोडणार नाही. हे सगळं तू मुद्दामून केलेस ना, सगळं काही माझ्या लक्षात येत आहे. तेव्हा इथे आता रागिणीला राग आलेला असतो, पण चेहऱ्यावरती ती दाखवू शकत नसते, कारण ती हसण्याचं पुरेपूर नाटक व्यवस्थितरित्या करत असते. तेव्हा इथे रागिणी म्हणत असते की आकाश, अरे तू CEO झालास आणि माझ्या हाताने तोंड गोड करून घेतलंस. तुला खरं सांगू का, अगदी दादाप्रमाणे तू सुद्धा व्यवस्थित बिझनेस सांभाळशील, मला खात्री आहे. तेव्हा इथे आता रागिणी खात्री देत असते आणि एका बाजूला आकाशला भरवतसुद्धा असते. तेव्हा इथे आकाशला तर आनंद होतो. भूमीने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. भूमी म्हणत असते की रागिणी पटवर्धन, ही फक्त सुरुवात आहे, पुढे बघा काय होतंय ते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश भूमीला म्हणत असतो की भूमी, अगं तू सगळ्यांसाठी किती करतेस तुला माहिती आहे का, सगळ्यांचा विचार करत असतेस. तेवढ्यातच इथे आता आकाश भूमीचा हात आपल्या हातात घेतो आणि इथे भूमी म्हणत असते की आकाश, हे काय करतोयस तू. तेव्हा आकाश म्हणतो, अगं घट बसतायत ना, मग आता देवी आईचा घट बसल्यानंतर सगळे काही पूजा वगैरे व्यवस्थितरित्या होते. मग आता तू सुद्धा या घरची देवीच आहेस असं मला वाटतं, म्हणून मी तुझ्यासमोर नतमस्तक होतोय. तर इथे आता रागिणी
अभिला म्हणत असते की आकाशला मुंबईकडे घेऊन जा. अलिबाग बाहेर त्याला काही करून घेऊन जा. एकदा का तू त्याला मुंबईला घेऊन गेलास मग मी ऑफिसला जाईन आणि मला जे काही करायचं आहे ना ते मी करेन. भूमी, तू मला खूप जास्त अडवण्याचा प्रयत्न केला होतास ना, आता बघ ह्या रागिनी पटवर्धनला हरवणं इतकं सोपं नाही आहे, हे तुला लवकरच कळेल, असं रागिनी म्हणत असते.